सो हे गायज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल लकी ब्रो सपोर्ट. तर मित्रांनो, मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे नवीन मराठमोळं यूट्यूब चॅनल लकी ब्रो सपोर्ट. तर मित्रांनो, या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्याला यूट्यूब संबंधित सर्व अपडेट्स आणि यूट्यूबवरती जर तुम्हाला यूट्यूबवरती काही करिअर करायचं असेल तर करिअर करण्यासाठी मी तुम्हाला सपोर्ट करणार आहे. तर मित्रांनो, आपल्या या मराठी भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मी तुम्हाला माझ्या 2024च्या यूट्यूब जर्नीमध्ये सोबत घेऊन जाणार आहे. तर मित्रांनो, आपण या यूट्यूब चॅनलमध्ये व्हिडिओ एडिटिंग तसंच यूट्यूबवरती ग्रो कसं व्हायचं, यूट्यूब संबंधित जेवढे अपडेट्स असतात त्या अपडेट्सला आपण फॉलो करणार आहेत आणि यूट्यूबवरती ग्रो करणार. सो आजच्या या पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला यूट्यूबवरती लॉग इन कसं करायचं आणि यूट्यूब अकाउंट कसं क्रिएट करायचं हे तुम्हाला सांगणार आहे. सो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. जर मित्रांनो तुम्हाला यूट्यूबवरती करिअर करायचं असेल आणि यूट्यूबवरती व्हायरल व्हायचं असेल तर सर्वात प्रथम तुम्हाला एक यूट्यूबवरती आपला स्वतःचा यूट्यूब अकाउंट असणं गरजेचं आहे. तर यूट्यूब अकाउंट म्हणजेच यूट्यूब चॅनल क्रिएट करण्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम आपल्याला एक ईमेल आय डी तयार करावा लागेल. सो ईमेल आय डी तयार करण्यासाठी आपण सिंपली आपल्या जीमेलवरती जाऊन जीमेल ओपन करायचं आहे आणि ओपन केल्यानंतर अकाउंटला जाऊन जर आपला पूर्वीचा अकाउंट असेल तर त्याच अकाउंटला लॉग इन करून घ्या, नाहीतर मग ॲड अनदर अकाउंटवरती जाऊन आपण एक नवीन ईमेल आय डी क्रिएट करू शकता. मित्रांनो, माझा ऑलरेडी ईमेल आय डी असल्यामुळे मी ईमेल आय डी तोच ठेवणार आहे आणि मी तुम्हाला यूट्यूब चॅनल कसं खोलायचं हे सांग. बॅक गेल्यानंतर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला यूट्यूबचं जे आयकॉन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. यूट्यूब ओपन झाल्यानंतर आपल्याला प्रोफाईल या ऑप्शनवरती जायचं आहे. तर आपण बघू शकता लकी ब्रो सपोर्ट या नावाने माझं ऑलरेडी मी चॅनल खोललेलं आहे. जर तुम्हाला नवीन चॅनल क्रिएट करायचं असेल तर मित्रांनो, यूट्यूब चॅनल खोलण्यासाठी सिंपली तुम्हाला सर्वप्रथम स्विच अकाउंटला क्लिक करायचं आहे. स्विच अकाउंटला क्लिक केल्यानंतर आपल्याला प्लसवाला जो आयकॉन दिसतोय त्यावरती क्लिक करायचं आहे. प्लसला क्लिक केल्यानंतर इथं गुगल सिक्युरिटीचे जे स्कॅनिंग आहे ते स्कॅनिंग होऊन झाल्यानंतर आपल्याला नेक्स्ट पेज ओपन होतं साइन इनचा. तर आपल्याला साइन इन करायचं आणि आपल्याला नवीन अकाउंट खोलायचं आहे, त्यामुळे आपण क्रिएट अकाउंटवरती क्लिक करणार. आता समोर आपल्याला दोन ऑप्शन दिसतात, फॉर माय पर्सनल यूज आणि फॉर वर्क ऑर माय बिझनेस. तर आपण यावरती फॉर माय पर्सनल यूज हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि सिंपली आपल्याला फर्स्ट नेम आपलं नाव टाकायचं आहे आणि सरनेम म्हणजेच लास्ट नेम आपलं टाकायचं आहे, आडनाव, आणि नेक्स्टला क्लिक करायचं आहे. नेक्स्टला क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे बर्थ डेट सिलेक्ट करायची. बर्थ डेट सिलेक्ट केल्यानंतर आपण आपलं जेंडर सिलेक्ट करायचं आहे. जेंडर सिलेक्ट केल्यानंतर नेक्स्टला क्लिक करून एक ईमेल आय डी तयार करायचा आहे. तर मित्रांनो, आपल्याला ईमेल आय डी तयार करण्यासाठी एक आपलं ईमेल आय डीमध्ये आपल्याला लेटर्स, नंबर्स आणि एक सिम्बॉल म्हणजेच फुल स्टॉप वगैरे काहीतरी एक चिन्ह ॲड करायचं त्यामध्ये. सो @gmail.com हे ऑलरेडी त्याने चिन्ह आणि .com gmail.comचे हे जे फॉर्म आहे ते दिलेले आहे. आपण फक्त आता लेटर्स आणि नंबर्स त्यामध्ये ॲड करायचे. सो मी सिंपल येते लखन RT लखन RT 412 असं करून नेक्स्ट करतोय. आता गुगल स्कॅनिंग झाल्यानंतर इथं आपल्याला एक पासवर्ड टाकायचा आहे. तर मित्रांनो, माझे ऑलरेडी 4 ईमेल अकाउंट क्रिएट झालेले आहे, त्यामुळे मी हा ईमेल आय डी काही ओपन करत नाही. आपण सिंपली इथे आपल्याला जो पाहिजे तो पास @123 पास @gmail वगैरे काही पास @ असं काही असेल ते टाकून आणि नेक्स्टला क्लिक करून तुमचा अकाउंट क्रिएट होऊन जाईल. सो सिंपली मी इथून आता बॅक येतो आणि पुढचे स्टेप सांगतो.
मित्रांनो आता आपल्याला परत आपलं यूट्यूब चॅनल खोलायचं आहे. यूट्यूब चॅनल खोलल्यानंतर आपण बघू शकता आपल्या राईट साईडला कोपऱ्यामध्ये यू म्हणून एक ऑप्शन दिसतोय. तिथं आपला चॅनल क्रिएट झालेला दिसेल. आता चॅनल क्रिएट झाल्यानंतर आपल्याला या चॅनलला आपला फोटो वगैरे आणि एक चॅनलला युनिक असं नाव द्यायचं आहे. सो नाव देण्यासाठी आपल्याला सिंपली आपल्या प्रोफाईलवरती टच करायचं आहे. तर प्रोफाईलवरती टच केल्यानंतर आपल्याला आपल्या इथं राईट साईडला पेन्सिलचा आयकॉन दिसतोय त्यावरती टच करायचं आहे. आता चॅनल सेटिंग म्हणून एक ऑप्शन आपल्याला इथं खोलेल. तो पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला आपल्या इथं चॅनलचं नाव टाकायचं आहे, जे की मी इथं ऑलरेडी टाकलेलं लकी ब्रो सपोर्ट, आणि सेव्ह करायचं आहे. सेव्ह झाल्यानंतर आपल्याला हँडल टाकायचं आहे. हँडल जो आपला ईमेल आय डी असतो तोच इथं वापरायचा आहे. आणि चॅनल URL आहे तो चॅनल URL आपोआप जनरेट होऊन जातो. आणि मित्रांनो चॅनल नेम टाकल्यानंतर आपल्याला इथं डिस्क्रिप्शन द्यायचं आहे. मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये आपण आपल्या चॅनल कशा संबंधित आहे हे त्या डिस्क्रिप्शनमध्ये व्यवस्थितरित्या लिहायचं आहे. आणि आपल्या ऑडियन्सला पटवून द्यायचं आहे की आपला चॅनल कशा संदर्भात आहे आणि कशा संबंधित आपण व्हिडिओ अपलोड करतो. सो अशा प्रकारे डिस्क्रिप्शन टाकल्यानंतर सेव्ह करायचं. सेव्ह झाल्यानंतर सिंपली आपल्याला आपल्या चॅनलचा एक लोगो बनवायचा आणि तो लोगो इथं प्रोफाईलवरती अपलोड करायचा. आणि बॅक साईडला जो आडवा हा बॅनर दिसतोय, हा बॅनर आपल्याला ऑलरेडी बनवून घ्यायचा पिक्सआर्ट तसेच पिक्सल ॲपमधून. तर हा बॅनर कसा तयार करायचा या संदर्भात यूट्यूबवरती व्हिडिओ वगैरे बघून आपण तयार करू शकता. सो प्रोफाईलवरती क्लिक करून आपण आपल्या गॅलरीमधून कोणताही एक फोटो किंवा आपण जो लोगो बनवलेला आहे तो सिलेक्ट करून प्रोफाईल अपलोड करू शकता, जसं की मी माझा ऑलरेडी केलेला आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे सिंपल स्टेपमध्ये आपला यूट्यूब चॅनल क्रिएट होऊन जाईल आणि आपण यूट्यूबवरती आपले व्हिडिओ अपलोड करण्यासाठी रेडी असाल. व्हिडिओ अपलोड करण्यासाठी आणि तो लवकरात लवकर ग्रो करण्यासाठी तसंच यूट्यूबवरती आपला कंटेंट चालवण्यासाठी आपण यूट्यूबच्या ज्या काही प्रायव्हसी सेटिंग्स आहेत त्या सेटिंग्स केल्या पाहिजे. आणि सेटिंग्स केल्यानंतर त्या कशा यूट्यूबवरती व्हिडिओ कसा अपलोड करायचा, तसंच थंबनेल वगैरे कसं लावायचं आणि डिस्क्रिप्शन काय द्यायचं, टॅग्स काय लावायचे, हे सर्व मी तुम्हाला बाकी माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल. आजच्या या सिंपल स्टेपला फॉलो करून आपण फक्त यूट्यूब चॅनल कसं क्रिएट करायचं हे समजून घेतलेलं आहे. आणि आय होप आपल्याला हे समजलं असेल. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला चॅनल क्रिएट झाल्यानंतर आपल्याला होम पेज, शॉर्ट आणि प्लस आणि सबस्क्रिप्शन प्लस आणि सबस्क्रिप्शन आणि यू असे खाली होम पेजला ऑप्शन दिसत आहेत. सिंपली आपण प्लसवरती क्लिक करून आपण शॉर्ट अपलोड करायचं आहे की लॉंग व्हिडिओ अपलोड करायचा आहे. तर लॉंग व्हिडिओ अपलोड करायचा असेल तर अपलोड व्हिडिओवरती क्लिक करून गॅलरी हे जे काही परमिशन मागते ते परमिशन दिल्यानंतर सिंपली आपले व्हिडिओ इथं येऊन जातील. व्हिडिओ आल्यानंतर आपण व्हिडिओ सिलेक्ट करायचा आहे आणि नेक्स्टला क्लिक करून डायरेक्ट अपलोड करायचं आहे. सो अशा प्रकारे काही सिंपली स्टेपमध्ये आपला यूट्यूब चॅनल क्रिएट होऊन आपण एक यूट्यूबर जर्नी स्टार्ट करू शकता. सो आय होप मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करायला विसरू नका आणि हो बेल आयकॉनला क्लिक करून घ्या. सो 2024च्या यूट्यूब जर्नीमध्ये सहभागी होण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटू आपण अशाच एका नवीन क्रिएटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.